श्री नवनाथ भक्ती सार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 28वा। या अध्यायाची फलश्रुती गुणी स्त्री बरोबर लग्न होईल, ती अखंड सेवा करेल। श्री गणेशाय नमः। जय 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 जगद्दारा, अखिला निरंजना निर्विकारा, भक्त मानस चकोरचंद्रा, प्रेमा बुद्धारा ओसरसी। तरी तू असं सांग कृपाळू आई, माये माझे विठाबाई, तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या बैसे घे। मागील अध्यायी प्रेमे करून वैभवी मिळविला राव विक्रम, भर्तरी संगमी पिंगला लग्न, दत्तानुग्रह लाधला। उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी, राजधामी कणकासनी सभा मंडपी बैसला। क्षणिक बैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपणात, पक्वान्न सेवणी अंतपुरात पिंगला ग्रही संचरला। कणक मंचकी सुमन शेजी, राव बैसवी पिंगला अर्जी, षोडोपचारे करुणी पूजी, श्रद्धापूर्वक पिंगला। परमप्रीती भावारूढ, राये दर्शविले चित्ती कोड, मग करी कवळणी स्नेह पाडे, निकट घेत पिंगला। तिथे वामांकी बैसवोण, परमप्रीतीने घेत चुंबन, वाचने म्हणे तुझ समान, अन्यदारा नावडती। अगे पिंगले माझे मन, भावी मम देहचे ऐक्य रत्न, जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह, ऐक्य देही मिरवती। की राजमौळी तेजे आगळा, द्वितीय शोभली त्याची कळा। तेवी माते तो पिंगला, मम चित्तावरी धावे, अगे पिंगले माझा भाव, पिंगला भरतरी ऐक्य नाव, एकाची देही मज वाढीव, भासे भास शुभानने, जैशी शर्करा आणि गोडी, नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी। तेवी तो पिंगला माझे पाठी, भासे भास शुभानने, जैसा उदधी आणि लहरी, परी ऐक्य त्या सागरी। तेवी माते तू सुंदरी, भास भाससी शुभानने, ऐसे म्हणणे परमप्रीती, पुन्हा चुंबन घेत नृपती। मग भोगुणी सकामरीती, संतुष्ट चित्ती मिरवला। मग विचार सुचला एक गहन, आनंदे बैसते प्रीती करून, बैसल्या पिंगला बोलुनी वचन, विडा त्रयोदश गुण देतसे, म्हणे हे महाराजा नृपवरा, मम देहीचे प्राणप्रियेश्वरा, मम मानस चकोरचंद्रा, प्रेमा बुंधारा मिरवतसे। तरी तुम्हा आम्हा गाठी, गाठी गाठील्या त्या परमेष्ठी, गाठील्या परी चित्त देठी, ऐक्य भास भासत असे। जैसे लवण उदकी मिश्रित, भिन्न न दावी दृष्टीत, तन्याय ऐक चित्त, राव राणी शोभत। तरी ऐसा मिश्रित अर्थ, उदया पावलं असे ऐक चित्त, परी नेनुनी निर्दय परमकृतांत, जगा माझी मिरवत असे। चित्ती चित्त भय काया, हरण करीत असे राया, तरी नेनो आपण विषय चिंते या। बुद्धी जरी संचरली, संचत परी एक त्याते, माते दिसत उचितार्थ, तुम्हा आधी माते मृत्य, सुगम चिंता वाटत असे। परी हे ऐसे इच्छिल्यास प्रमाण, ईश्वर सत्ते जरी आले घडून, मग परम बरवी दैववान, जगी असे मी एक, ऐसे बोलता शुभाननी, राव ऐकुणी बोलेवानी, नेनो सखे ईश्वर करणी, पुढील काही वदवेना। मजा आधी तू कामिनी, मृत्यू पावो इच्छेसी, मनी परंतु नेनो निर्दयपणी, मित्रात मज मिरवत असे। तो कदा न जाणे वेदविधी, सदा वर्ततसे विघड बुद्धी, नेनो मज मृत्यू तुझा आधी, आल्या काय करशील, ऐसे ऐकुणी वदे पिंगला, नेनो कैसे असे जिभाला, रेखिली विधीने अकळकळा, कळत नाही महाराजा, परी ऐशा घडल्या गोष्टी, मी राहणार नाही महिपाटी, देह दाहुनिया हव्यवाटी, गमन करील तुम्हासह। राम ऐकुणी बोले वचन, पुरे आता तुझे बोलणे, प्राणाहुनी प्रिय कोण, घात त्याचा करवेना। तरी हे बोल उगलेची पोल, माझ्या तोषाचे करिसी मोल, परी समय येता तव पाऊल, मागेची धाव घेणार, तरी अनुभव माझी चित्ता, सहज आहे मजला पाहता। अगे राज्यासनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करविती, करविती परी कैशारीती, समरंगणीचा भाव दाविती, शत्रू आणली प्राणाहुती, वेचू ऐसे म्हणताती। तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षिती 12 वाटी, मग कोण कोठील मोहपोठी, जीवित्वाचा वरती गे। तरी हे ऐसे तुझे बोलणे, दावित माते चांगुलपण, परी समय पडता अर्थ भिन्न, दुसऱ्याचे आहे गे। की बहुरूपियांचे खेळमेळी, होणी बैसती महाबळी, परी ते शूरपणाची नव्हाळी, समरभूमी चालेना। की श्वानपुच्छाची कैशी उग्रता, परी हारतेची पडे बळी देखता, जैसी पालीची दृष्टी देखता, वृश्चिक नांगी उतरीत असे। तन्याय तव बोलणे, माते दिस
ऐसे सहज स्थितीने ऐसे बोलता भर्तरी नंदने पिंगलामध्ये स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाचा वागदोरा कंठी बांधिला आहे नरा, काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण, ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना, परी माझी भावने ऐसे येत आहे स्वचित्तास, विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की, जरील म्हणाल कैशावरून तरी काया वाचा चित्तमन, तुम्हा लागे केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती, तरी वैधव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की, असो बीज पेरिले ऐसे फळ, द्रुमकी मादी दावी सकळ, तेवी माझी चाली सरळ, फळ उमटेल तैसेची, ऐसे बोलणे निवांतपणी शब्द राहिले कामिनी, परी रायाचे अंतकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात, चमत्कार पाहू कोणे दिवसात, असो हे जल्प बहुदिनात, सारिते झाले प्रीतीने सहज कोणे एके दिवशी, राव जातसे पारधीसी मृग्या खेळता विपिनासी, आठव झाला कांतेचा की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न, त्या माझी मृत्यू बोलून निश्चय विले कांतेने, तुम्ही झाल्या गत प्राण तुम्हा सवे करीन गमन, तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय, ऐसे चित्ते योजना करून मृग्या करीत फिरे कानन, तो अकस्मात देखिला नयने मृग एक नेटका, राव देखता तया पाठी लागुनी शीघ्र महियारहाटी, शिणची त्या जीवी बहु मेळ थाटी, मृग जिवंत धरियेला परी हस्ते करून, त्याची ग्रीवा छेदून मुकुटासह काढून भूषणे रुधिर वस्त्रे भिजवणी सेवका हाती, देता झाला शीघ्र नृपती, अन्यभूषण उभवणी कांती, सुखासनी बैसला उत्तम छाया पाहून, तयाखाली नृप जाऊन उत्तम चीर कणकवर्ण, मृदू गालीच्या अंथरला, तयावरी बैसुनी नृपती, मंडळी दुरावणी बैसे एकांती, परी रुधिर वस्त्रे जया हाती, तया लागी पाचारी, मने ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान, वस्त्र तिथे गोचर करून राव निमाला म्हणावे, निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोले उक्ती, तरी व्याघ्र संधाने जीवित वाहुती, घेऊन या पळाला, ऐसे वेदोनी राये भृत्यार्थे, गुप्त पाठविले अवंतिकेते, राजसदना जावणे भृत्ते, पिंगले ते विलोकिले, मौळी चिरासह सकळ, रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ, पुढे ठेवणे कर्कमळ, जोडून या बोलत असे, म्हणेची महाराज महिस्वामिनी, मृग्या करीत राव काननी, अवचित्त व्याघ्र जाळीतुनी, उठला रायान कळता, मागाहुणी साधुनी उड्डाण, राव धरिला ग्रीवे कारण, धरिताची हरुणी प्राण, रुधिर पिऊणी पळाला, आता त्याचे करुणी दहन, चमू येईल सकळ परतोण, ऐसे पिंगलणे ऐकून हृदय पिटी आक्रोशे, हृदय पिटुनी महिवरती, भावे आपटी निष्ठुर गती, आहा म्हणून केश हाती धरून या लुंचित असे, शब्द करुणी अट्टहास, हंबेडा मारुणी उदास, पुन्हा महिते मस्तकास, वारंवार आपळीत असे, मूर्तिका घेऊन टाकी मुखात, म्हणे हाहाजी प्राणनाथ, माते कैसे टाकुनी गेलात, परत देश भुवनासी, आहा महाराजा प्राणेश्वरा, कुप्पी कापिला कैसा दोरा, आहा तव प्रीतीचा मोह जरा, आज कैसा आटलाजी, अहो मम प्राणनाथ, मजविन तुम्हा क्षण गमत नव्हता, प्रीती सोडूने कैसे आता, परत्र देशा गमलेती, ऐसे म्हणणे आरंभळत, तो अंतपुरी समजली मात, स्त्रिया राजांच्या 12 आरंभळत पातल्या, एक हृदय पिटती आपुले हस्ती, एक धावती मही पडती, एक ऐकताची झाली वरती, मही लागी मूर्छित, एक अंबरडा फोडून ऊर्ध्व, म्हणती आमचा गेला निध, आता मिळते स्त्रीवृंद, दिनवत झालो की, ऐसे म्हणून आरंभती, एकमेकींच्या गळा पडती, हृदय पिटून आपटीती, मही लागी मस्तकते, ऐसा सकळ अंतपुरात, कोल्हाळ झाला अद्भुत, परी पिंगला दारा प्रीतीभूत, शोके करी आक्रोशे, म्हणे महाराजा निढळवानी, मज कैसे गेले तिची सांडोनी, मोहाचा सकळ तरणी, लोपोण या महाराजा, बाळाहुणी मोह अत्यंत, मजविषयी पाळीत होतात, तो मोह दौडीने निष्ठुरवत, साडूने कैसे गेलात, अहो तुम्ही राया सिंहासनी, बैसत असता राजकारणी, तरी परिमम स्मरण होता म्हणी, या धावणी सदनात, ऐसे म्हणून धरणीवरी शरीर,
पिंगला टाकी वारंवार आज सकळ सांडुनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुणी माझे मुखमंडन पुन्हा सेविती राज्यासन मोहाची सकळ सांडून कैसा गेलासी महाराजा आहा पिंगला अंडजखाने कोठे गेली से मम पक्षिणी दाही दिशा ओस करुणी अचल राणी चरावया मम पाडसाची हरणी परत्र तृण गोड पाहुणी तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडोनिया आहा मजा आंधळ्याची काठी हिसकुणी गेलेली निर्दय पोरटी की क्षुधिताची अन्नवाटी जिंतुनी नेली भणंगे आहाराया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेल्यासी महाराजा आहाराया उत्तम पदार्थ जो महिला की उत्पन्न होतो तो मजा आधी नृपनाथे बक्षिला नाही कधी की माते बैसवणी निज अंकास मुखी उपित होता ग्रास ऐसे परी सांडुणी प्रीती परत्र कैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रंत तसे आठवून मग ते सेवका ते पाचारून शय्या साहित्य करवी तसे राय मोळीचा चिरमुकुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटणे मग बळकट उत्तम चिरे कबळीला स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकोंडी विधाने करुणी त्यात सबळ अग्नी चेतविला अग्नी लाविता विधानशक्ती दाहुणी वर्तला अंगारणी ती धग धगुणी कुंडाप्रती पावक शक्ती दाबीत असे ऐसे प्रकरणी पेटविला वन्य होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापवणे निरोप मागे सर्वाते सकळा जय देऊणी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझं अर्पण शीघ्र काळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाली स्वशरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळूनी गेली सर्वस्वी मग ते याचक अपार्जन धन्य म्हणती तिये कारण स्वहित केले पिंगलिने स्वामी सवे गमोनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळाते तारील भरतरी परी करिता परलोक विवळ चित्ती करीती शोक म्हणती अम्मा प्रजेची दोंदी ईश्वर कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठविती असो पावकी दाहुणी सती लोक निघाले माघारे आपुलाल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवून आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छ्वास सोडिती आणि राज्य सदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अति तुंबळ तो एरीकडे विपिणी नृपाळ मृग्या करुणी येतसे तो असतासे गेला चंडमणी रात्र दाटली परम विपिणे म्हणून राजा उठोणी नगराप्रती चालिला पावक तेजी दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता नृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयांचा पै झाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवूनी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आटव होताची म्हणे चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेनोग्रही कैसी मात घडोनी आली असेल की म्याही केले मूढपण शोध केला नाही आणि का पाठवून सकल भ्रांती चित्त गोण पाठी लागलो मृगाच्या परिमाते दिसते अहित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐसे चिंता करीत अवंतिके पातला परियात श्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती तेव्हा विक्रम द्रुपती शोधा कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगलेचे वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परी रायाची न पडुनी गाठी कटक शोधिता महिपाटी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम द्रुपरे सेविले होते मातुल घर मिथुळेचे जावणी समाचार सत्यवर्माचा घेतसे मग सुमती प्रधान चमू सहित शुभविक्रम रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञान भरीत राया सवे गेली ती ग्रहित तुके श्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला बुद्धीपणे रत्न ते देहांत पावली असो पाहिली मार्गवाट राव भरतरी चमूनेत येऊनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचरला तव ते उठुनी द्वारपाळ रायासमोर झाले सकळ आश्चर्य मानून उतावेळ राया प्रति वदताती
म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजूळ करीती मुजरे करुणी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराजा दिनमणी भृत्य एक आला वनातुनी तो दुश्चिन्ह वदोणी वाणी ग्राम बुडविला शोकात परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी सती पडली सुमती बाळी नरस्वामिनी पिंगला दवडली परत्र देशी गेलीसे तरी तिची करुणी बोळवण आताची ग्रही आले सकळ जण स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राम ऐकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला परी आक्रंदत अट्टहासे शब्द करीत अतिलगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै पातला परी चमू मागे करीत जातसे अतिलाग सकळ कुळवृद्ध योग राया लागे कवळीती राव जाता स्मशान महिसी पाहत पिंगलेचे चित्तेसी राव विरागी होणी मानसी उडी टाकू म्हणत असे परी ते चमू मेळेचे ग्रहस्थ थोर रायाचे कळणी धरिती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले परी राव ते उद्देशी प्राणघाते इच्छी मानसी परी वेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंबळत मही मस्तकाते आपटीत हृदय पिटुने शोक करीत मूर्छणे लागी पावत असे मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत परी अपार जणांचे वेष्टन बहुत बळ काही चालेना ऊर्ध्व करुणी आपुला माथा घडी घडी पाहे पिंगला चित्ता आहा म्हणून भाळ तत्वता मही लागी आपळीत असे आफळून आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसे वो गेलीस मज सांडून माते मृत्यूमही ठेवून परत कैसी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसे निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे कल्पने कुडे मती भस्म तुते म्या केले आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीनं म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंगधरणी टाकी हाहा शब्द म्हणून करुणी हृदय पिटी दणानोणी मही मस्तक आफळीत असे आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करून आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दावी का आहा पिंगले परत्र भुवनी गेलीस माते तू सांडोणी हृदय पिटी दणानोणी मही मस्तक आफळीत असे हे पिंगले आसनी शयनी मज बैसवीत होती संत करणे आता माझा विसर धरुणी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण पुढे टाकून गेलासे आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरे निद्राशयन कैसे येईल सांग पा आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषाभूक आता निष्ठुर मन केले निक कैसे सांडूनी गेलीस तू आहा पिंगले माझे शयनी होतीस मृदू भाषणे करुणी पाहता उर्वशी दिसे नयने संतोष माझा होतसे ऐसे पाहुणे सुगंध द्रव्य मी रुंजी घाली षट पदकामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू आता यापरी पिंगले तव गुण दैसे भांडार मुक्त करून की जगाचे करिसी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी ऐसे प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडित असे यापरी सर्व जाणूनी लोक रायाचा पाहुणे शोक गहिवर येतसे आणिक शोक शब्दे करुणिया की तरु मलयागरा गंधी मिरवती समग्रा तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकुळीत जाहले असो हा ग्रामात वृत्तांत सगळा कळला परे सुखवसा झाला जैसा प्राण जाऊन आला शव शरीरा पुन्हा की मग गावीचे ग्रामजन स्मशान जवळी आले धावून परी रायाचा शोक पाहून तेही तैसेची होती परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शुरत्व मिरविती अपार की गुर्जर देशी चाल सघन रुदन घेती मोल देऊन तैसे करचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया तन्मय शोक करीत राव पडला शोकार्णवात न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असो येसी रुदन स्थिती ज्याची त्याला माये चित्ती परी ते लोक अभावनीती समजावती रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जणांची होऊन गेले होणारासी
आश्चर्य याचे कायसे, म्हणती महाराजा भविष्योत्तर, होऊन गेले ते होणार, त्याचा शोक करणे चतुर, योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे, तरी काय शाश्वत आपले जिणे, पिंगला गेले आपणही जाणे, कदा काळे सुटेना. पहा आपले पूर्वज पार, मृत्यू पावले समग्र, एकामागे एक सर्वत्र, गेले न राहिले मेदिनी. की आजा गेला नातूरला, ऐसा कोणी पाहिला, परी तरी अशाश्वताचा घट भरला, रीता होय क्षण मात्रे. तरी हे सकळ अशाश्वतपण पूर्ण मानती ज्ञानवान, तरी त्याचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टविता. आहा पाहती जपीत दपी, सिद्ध साधक नानारूपी, कोण वाचले देह संकल्पी, मृत्यूभूणी महाराजा. तरी जी जी जाईल घडी, ती सुखाचीच मानावी प्रौढी, ईश्वर नामी ठेवणी गोडी. चित्त स्थिर असावे, ऐसे बोधिता सर्व ही जग, युक्ती प्रयुक्ती नाना बोध, परिरायाचे हृदय चांग, शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामीचे सकळ जण थकीत झाले बोध करून, एकामागे एक उठून आपल्या सदना सेविती. असो तीही लोटली रात्री, उदय आला गभस्ती, पिंगला चित्तेची पाहुणी शांती. पावक झाला अदृश्य, मग तो मानून दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन, उत्तर क्रिया संपादून अस्ति मिलन केले ते भरतरी रावे पाहून, चित्ती विचार करिता पूर्ण, घेऊ देईना अस्ति संचयन, स्पर्श कोणानं करवी, आपण बैसुनी चित्ता रक्षित, कोणा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे, परी तो राव तैसाचे चिंतेत, बैसला झाला दिवस रात्र, विक्रम करिता श्रवण, निघता झाला तेथोनी. अन्न पाणी त्यजुनी समस्त, पिंगला पिंगला म्हणत असे. मग हे निर्वाणीचे वर्तमान, मिथुनेचे दूत सांगती जाऊन, राव विक्रम करिता श्रवण, निघता झाला तेथोनी. सत्यवर्मादी शुभविक्रम, विक्रमादी सुमती प्रधान, परमशोकार्णव रचून, अवंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी, पिंगला आणून चित्तदृष्टी, परमशोके जाहला कष्टी, शोक सिंधूत निमग्न. आठवी कन्येचे सर्व गुण, म्हणे मम हातीचे गेले निधान, विक्रम म्हणे मम ग्रहीचे रत्न, काळ तस्करी नेले की. आहा माऊली उभय कुळात, तारक झाले भवसरितेत, पुन्हा दीपाची लावी वात, अदृश्य केसी झाली वो. आहा श्रीकटकी अंतपुरी, मुख्य मिरवीत होता सज्ञान लहरी, जैसा हसी चमो भितरी, सांगुलपण दाबीत असे. रूपवंत गुणवंत, सर्व लक्षणे ज्ञानवंत, सूचक सदा सर्व काळ संगोपित, चित्त सकळांचे लक्षिकी. ऐसे आठवणी नाना गुण, शोक करी अति दारुण. मग विक्रम नृपती पुढे होऊन, भरतरी लागी समजावी, नाना युक्ती नाना वचन, भरतरीचे बोधी म्हण, परी तो नायक पिसाटपण, पिंगला पिंगला वदत असे. परी राव बोध करिता उत्तम, लोटून गेला दीनदशम. मग विक्रमे उत्तर क्रिया करून, सुचिरभूत जाहला. या परी पुढे 13व्या दिवशी, जाती भोजन दान मानेसी, सर्व उरकोणी राज्यासनासी, घेऊळी राव बैसला. भरतरीने सोडी स्मशान वाटिका, धरुणी बैसला अचळनिका, जैसा वृंदे धरुणी हे का, विष्णू बैसला स्मशाने. ऐसे परी अचलपण मिरवता झालं मित्रनंदन, परी नित्यानित्य विक्रम येऊन, बोध त्याते करीत असे. ऐसा बोध करिता नित्य, 12 वर्षे लोटली सत्य, पर्ण तरुण भक्षुणी जीवित, उदक आहारे राखिले. आहा देवा अनाथनाथा, कैसे केले त्वा अनंता, पिंगला माझी सगुण कांता, तू ते कैसे आवडली. ऐसे म्हणून नामोच्चार, शोक करतेसे वारंवार, रात्रंदिवस चित्ती विसर, पिंगलेचा पडेना. कृश शरीर झाले तेने, कंठी उरलासे प्राण, मुखे आणून हरीचे नाम, शोके पिंगला वदत असे. ऐसे लोटली 12 वर्षे, सुचिष्मत झाले शरीर कृश, ते पाहुणी अतिक्लेश, मित्रावरुणी द्रभलासे. पुत्र मोहाचे अपार भरते, लोट लोटले चित्त सरिते. मग मित्रावरुणी तुष्टोणी मनात, अत्रिजा निकटी पातला. तव तो प्राज्ञिक अत्रिनंदन, मित्रावरुणीचे सन्मान देऊन, म्हणे महाराजा कामना कोण, धरुणी येथे आलासी. एरी म्हणेची द्विजोत्तमा, ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा, जाणत असून पुससी आम्हा, अज्ञानत्व घेऊनी. तरी तव शिष्य जो भरतरी, त्याची कैसी झाली परी, ते हृदय आणून हितातेवरी, विलोकी का महाराजा. मग तो महाराज ज्ञानवान, हृदय पाहे विचारून, तो विपत्काली शोके करून, भरतरीनाथ मिरवला.
अतिक्लेश तयांचे पाहून परमद्रवला मोहे करून मग मित्रावरून ते बोले वचन, चिंता न करी महाराजा, तुम्ही जावे स्वस्थानासी, मी भर्तरीचे आहे उद्देशी, स्वहिता आपले चित्ता मानसी, स्वहित आपले चिंता मानसी, पाळू नका महाराजा, माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ, त्याचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमतो करीत तीर्थ, येथे येईल महाराजा, तो परम आहे प्रज्ञावान, त्याचे तेथे पाठवीन, तो नाना प्रवृत्ती करून शुद्ध पंथा आणील की. ऐसे बोलता मित्रावरुणीसी, संतोषी मिरवला तो चित्तांसी, मग पुसून अनसुयात मजासी, स्वस्थानासी पै गेला. यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर, अध्यात्म दीपिका मनोहर, मालू सांगे धुंडी कुमर, नरहरी कृपे करुणिया, दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्ष येऊनी विरह सरिता, शोषण करील तत्वता, घटोद्भवाचे कृपेने. स्वस्ति श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोद भाविक चतुर, अष्टविशंतीत माध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु शिरस्तु. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त, श्री नवनाथ महाराज की जय.